ही बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते। संभाजीनगरात पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण करण्यात आली आहे। भोकरवाडी टोलनाक्यावरील ही धक्कादायक घटना आहे। वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबड तालुक्यातील भोकरवाडी टोलनाक्यावर पाचोड येथील काही तरुण वाद घालत असल्याची माहिती 112 क्रमांकावर पाचोड पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसोबतही या तरुणांनी वाद घातल्याचं समोर आलं। या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाच मारहाण केली। त्यामुळे संभाजीनगरमधली ही घटना आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण करण्यात आलेली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही सध्या समोर येतोय। भोकरवाडी टोलनाक्यावरची ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। तर वाद मिटवत असताना पोलिसांनाच ही मारहाण करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, पोलिसांनाच मारहाण करण्यात आली, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, ही संपूर्ण घटना जी आहे ती धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या अंबड तालुक्यातील माळीवाडी टोल नाक्यावरती झाली होती। या ठिकाणी टोल कर्मचाऱ्यांसोबत काही तरुण हुज्जत घालत होते। त्याची माहिती 112 वरती मिळाली असता पाचोड पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले। मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणांचा जमाव जो आहे तो त्या ठिकाणी झालेला होता आणि त्यातील एका तरुणांनी जे आहे ते थेट पोलीस कर्मचाऱ्याची रागवल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या प्रकरणी आता अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र सध्या जर बघितलं तर अतिशय तरुणाची दहशत जी आहे ती वाढत असल्याचे पाहायला मिळते। वाद मिटवण्यासाठी गेलेल्याच पोलीस कर्मचाऱ्याला या ठिकाणी मारहाण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता तरुणाईची गुन्हेगारीकडे प्रवृत्ती जी आहे ती देखील वाढत जात असल्याची पाहायला मिळत आहे। आता पोलीसच जे आहे ते सुरक्षित नसल्याचे आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे। आता त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या तरुण जो आहे तो काही कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करतोय। कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी देखील घालवत असल्याचं या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये समोर आलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी वाद मिटवण्यासाठी गेला तर त्या पोलीस कर्मचाऱ्याला देखील मारण्याची हिंमत या तरुणांमध्ये आलेली आहे। त्यामुळे तरुणाईमध्ये एवढी हिंमत आली कुठून, असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित झालेला आहे। जी विजय, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।